डायरेक्ट सेकंड इयर डिप्लोमा पॉलिटेक्निकचे कॅप राऊंड 3चे फॉर्म सुरू झाले आहेत. तर विद्यार्थी 27, 28 आणि 29 या दरम्यान तुम्ही तुमचे कॅप राऊंड 3चे फॉर्म फिल करू शकता. कॅप राऊंड 3चा फॉर्म फिल करण्यासाठी सर्वप्रथम तुम्हाला साईडवर यायचं आहे. साईडवर आल्यानंतर तुम्हाला एक लॉग इनचा ऑप्शन दिला आहे. इथे तुम्हाला तुमचा ID टाकायचा आहे आणि पासवर्ड टाका. त्यानंतर खाली दिलेला कॅप्चा टाका आणि लॉग इनला क्लिक करा. लॉग इनला क्लिक केल्यानंतर आपण आपल्या प्रोफाईलमध्ये इन्सर्ट होणार आणि तिथून आपण कॅप राऊंड 3चा फॉर्म फिल करणार आहे. लॉग इन केल्यानंतर तुम्ही तुमच्या प्रोफाईलमध्ये येणार. इथे तुम्ही बघू शकता स्टेटस ऑफ कन्फर्मेशन. तर कॅप राऊंड 3चा फॉर्म अजूनपर्यंत कन्फर्म केलेला नाही आहे आपण. त्यामध्ये तुम्हाला सर्वात खाली यायचं आहे. इथून स्टार्ट फिलिंगचा ऑप्शन दिलेला आहे. इथे तुम्हाला क्लिक करायचं आहे. इथे क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर संपूर्ण ब्रँचेस उपलब्ध करून देण्यात येणार आहे. या अगोदर आपण जसे फॉर्म फिल केले आहेत त्याचप्रमाणे तुम्हाला इथे सुद्धा फॉर्म फिल करायचे आहे. यामधून तुम्हाला जेही ब्रँच पाहिजे तिथे तुम्ही क्लिक करू शकता. जसे की इथे कम्प्युटर इंजिनिअरिंग, यामधून तुम्हाला जेही ब्रँचमध्ये प्रवेश घ्यायचा आहे त्या ब्रँचला तुम्हाला क्लिक करावं लागेल. तर यामध्ये मला जेही ब्रँच पाहिजे मी इथून ब्रँच सिलेक्ट केलेली आहे. त्यानंतर इथून गव्हर्नमेंट, नॉन गव्हर्नमेंट आणि अनएडेडला क्लिक करायचं आहे. इथून तुम्हाला ऑटोनॉमस आणि नॉन ऑटोनॉमसला सुद्धा क्लिक करायचं आहे. इथे मायनॉरिटी स्टेटस दिलेला आहे. तर तुम्ही मायनॉरिटी घेतलेली असेल तर येस करा, अदरवाईज इथे नो करा. त्यानंतर इथे रिजन वाईज सुद्धा कॉलेजेस दिलेले आहे. सर्व रिजन इथे उपलब्ध झालेले आहे. त्यानंतर तुम्हाला रिजन वाईज पाहिजे तर रिजन वाईज तुम्ही क्लिक करू शकता. डिस्ट्रिक्ट वाईज पाहिजे असेल तर तुम्ही डिस्ट्रिक्ट वाईज सुद्धा सिलेक्ट करू शकता. जसे मी इथून अमरावती सिलेक्ट केलेला आहे. बाकी मला डिस्ट्रिक्टला कुठेही प्रवेश घ्यायचा नसल्यामुळे मी कुठेही क्लिक करणार नाही आणि सेव्ह अँड प्रोसीडला क्लिक करणार. तर तुम्ही सुद्धा अशा प्रकारे तुमचा कॅप राऊंड 3चा फॉर्म फिल करू शकता. ज्याही विद्यार्थ्यांचे नंबर लागलेले नाही ते विद्यार्थी. यामध्ये तुम्हाला संपूर्ण ऑप्शन उपलब्ध करून देण्यात येणार आहे. यामधून तुम्हाला जेही कॉलेजेस सिलेक्ट करायचे आहे तुम्ही कॉलेजेस सिलेक्ट करू शकता. जसं की शिवाजी एज्युकेशनचं मी कॉम्प्युटर इंजिनिअरिंगसाठी पहिल्या नंबरचं ऑप्शन सिलेक्ट केलं आहे, सेकंड नंबरचं सिलेक्ट केलं आहे, परंतु ते प्रायव्हेट असल्यामुळे त्याला कॅन्सल करण्यात आलेलं आहे. त्यानंतर गव्हर्नमेंट पॉलिटेक्निक इथे सुद्धा क्लिक करण्यात आलेलं आहे. तुम्हाला जेही पाहिजे नंतर सर्वात खाली एक तक्षशिला म्हणून आहे, इथे कॉम्प्युटर प्लस मेकॅनिकल असं आम्ही सिलेक्ट करतो. तर अशा प्रकारे मी 4 ऑप्शन सिलेक्ट केलेले आहे. 4 ते 5 ऑप्शन तुम्ही सुद्धा सिलेक्ट करू शकता आणि सेव्ह अँड प्रोसीडला क्लिक करा. तुम्हाला जेही पाहिजे असेल, जेही ऑप्शन, जेही कॉलेजेस पाहिजे असेल तुम्ही सिलेक्ट करू शकता. त्यानंतर इथे बघू शकता की 5 ऑप्शन सिलेक्ट झाले आहेत. मी 5ही ऑप्शन सिलेक्ट करणार आहे कारण मला 5ही ऑप्शन पाहिजे आहे. तर विद्यार्थ्यांनी हा फॉर्म होत असेल तर कॉम्प्युटरवरून भरा, कारण यामध्ये तुम्हाला सिक्वेन्स लावता येत नाही आहे. मोबाईलवर सिक्वेन्स लावणं पॉसिबल नाही आहे. त्यामुळे तुम्ही हा फॉर्म तुमचा कॉम्प्युटरवर भरण्याचा प्रयत्न करा, जेणेकरून तुम्हाला आवडीचे जे सिक्वेन्स आहे ते तुम्ही सिक्वेन्स लावू शकाल. जसे की बघा इथे कॉम्प्युटर, आता मला इथे सिक्वेन्स चेंज करायचा मी करू शकत नाही. त्यामुळे तुम्ही कॉम्प्युटर, लॅपटॉप यूज करा आणि तुमचा सिक्वेन्ससुद्धा तुम्ही चेंज करू शकता. बघा इथे 5 ऑप्शन आलेले आहे आणि 5 ऑप्शन मी चूज केलेले आहे. यामध्ये जे ऑप्शन 1, 2, 3, 4 लावलेले आहे हे व्यवस्थित लागलेले आहे का तुम्हाला चेक करणं गरजेचं आहे, कारण प्रिफरन्स इम्पॉर्टंट आहे कॅप राऊंडसाठी. अशा प्रकारे तुम्ही चेक करा. त्यानंतर इथे तुम्हाला तुमचा पासवर्ड टाकणं आहे. जोही तुमचा पासवर्ड लॉग इनचा होता तोच पासवर्ड इथे टाकावा लागेल. पासवर्ड टाका, OTP सेंड करा, तुमच्या नंबरला OTP येईल. OTP आल्यानंतर OTP टाका, फॉर्म तुमचा कन्फर्म होणार आहे. अशा प्रकारे तुम्ही तुमचा कॅप राऊंड 3चा फॉर्म फिल करू शकता. तर लवकरात लवकर आपले कॅप राऊंड 3चे फॉर्म फिल करून घ्या. काही अडचण असल्यास कमेंट्स करू शकता व प्रिफेअर करा की तुम्ही कॉम्प्युटरवर किंवा लॅपटॉपवरून हा फॉर्म फिल करणार, मोबाईलवरून फॉर्म फिल करू नका, कारण त्यामध्ये प्रिफरन्स सेट करता येत नाही. तर डायरेक्ट सेकंड इयर डिप्लोमाबद्दल जेही पुढील अपडेट येईल ती तुम्हाला आपल्या यूट्यूब चॅनलवर उपलब्ध करून देण्यात येणार आहे. त्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा व हा व्हिडिओ इतरांपर्यंत शेअर करा.